असा आहे हा? हे हा? पाठीला खाज उठली होती म्हणून असं असं केलं. तो पकडणारा बाळूला कोण 150 रुपये दिले मी याला पकडायला. कोण बाळू? अहो तुम्हाला 150 रुपये दिले ना मी पकडायला त्याला. अरे हा बाळू बाळू असे 56 बाळू पकडतो मी. पेटला गडीरला चॅलेंज घेतलं मर्दान. दाही दिशी शोधे बाळूला विडा उचलला त्यानं. विडा 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 मावा नाही विडा. अरे विडी नाही विडा. विडा उचलला त्यानं. पिचकारी मारली त्यानं पॅन्ट झाली घाण. अन बाळूला पकडायाची त्यानं घेतली यान त्यानं घेतली यान. हे बघा शांत राहा. हा, हा. आवाज करू नका. हा, हा. ॲनिमल कवा पण येईल. ॲनिमल कळलं? हा घाबरायचं नाही नाही. हा शांत राहा. हा? हा हा हा. कोण आहे रे? हा काय झालं? घाबरायचं नाही कुठं नाही 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 आवाज नाही, नाही. नाही नाही हा उदे हा घाबरायचं नाही. हा हा शांत. ॲनिमल कवा पण येईल. हा, हो, हो. ते हा ॲनिमल त्याला काय होतंय? काय नाही काय झालं? पद्धत आहे. शिकारीची पद्धत आहे. उडाली? गंमत गंमत असते नाही, त्यासाठी. नाही. हा ते खरोखर साठी पण 1-2 ठेवा नाही तर गमती गमतीत सगळ्या जण उडून. अरे काय हे काय? काय म्हणजे अहो बाळू आहे. झेब्रा. अरे तुम्ही बाळू म्हणला होता ना मला. अरे मग ह्याच नाव आहे बाळू झेब्रा. आय जबरा. अरे नाही रे, नाही ते नाही बघू ए शकत. नाही नाही पकडावं लागेल तुला बस. पकडावं लागेल. अरे, 150 रुपये दिले ना बाबा मी. हे मेनू कार्ड मध्ये काय लिहिलंय? क्या? हा सरडा 30 रुपये आहे का नाही? बघा बघा सगळ्यांनी बघा. हा साप 50 रुपये. पोपट कुठे 150 रुपये आहे का? अरे लेकिन ये बड़ा एनिमल है तो 150 रुपए दिया ना मैंने उसका. अरे बड़ा बोला ही नहीं ना मैं. अरे तुम लोग मराठी आदमी का ऐसे है. धंधा बढ़ाओ ना. धंधा अरे बढ़ाओ ऐसा उसका. कैसा? धंधा बढ़ाओ ना. तुम ऐसा कैसा बोलता है? नहीं अरे- पकड़ेगा पकड़ो ना. क्या कान पकड़ने का उसका लेके जाने का उसका अरे क्या वो है? छोटा है क्या? वो सांप रहेगा तो बिल में डाल सकता है. इसको कैसा बिल में डालेगा मैं? अरे वो पकड़ने के बाद क्या करने का हम लोग को मालूम नहीं है. तुम देख लो. पैसे लिए ना बच्चे से? अरे इतना क्या बोलता है? हाँ, हाँ पैसा जो- ठीक है पकड़ता है ना. अभी गए पकड़ो, पैसे. पकड़ो. हाँ पकड़ो. हाँ गचकन के पकड़ने का. गचकन के. हाँ हाँ गचकन हाँ के. हाँ गचकन के. असं. एक हाँ. हाँ काय हे? काय माहिती काय? ही फुकणी फुकणी असते. याच्यामध्ये एक अशी अशी गोळी असती इंजेक्शन सारखी गोळी. ती इथं घालायची. बरोबर. इथं घातल्यानंतर हा 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 बघा जरा ते. हा हा बघा, बघा. हा. अरे काहीच नाही आलं बाहेर त्यातून. अरे काय प्रॉब्लेम आहे रे? ते खूप दिवस वापरली नाही ना म्हणून असं. अरे जाम हो गया वो. उसको ऑयल पानी डालते जाओ. असं काय करू? कसं निघेल नहीं, तो आत वड़ा आत वड़ा थोड़ा सा. अरे अटकली. ए
हा टाका टाका ते परत टाका पटकन त्याच्यात. अभी नहीं वापिस जाएगा. का? अरे उसका वाद घास के देखो ना ऐसा. अरे कुछ नहीं, अभी एक ही था मेरे पास. 150 रुपए दिया तुमको, एक ही था बोल अरे क्या रहे 150 क्या 150? हाँ? इसका मार्केट प्राइस देखो 140 है. हाँ. 10 रुपए मेरे को मिलता है, आने जाने को 8 रुपए खर्चा होता है. 2 रुपए में क्या करूँ जेबरा? वेगवेगळ्या चॅनलवरती तुम्ही जाता तेव्हा फॅन्सचे तुम्हाला कॉल येतात तिकडे. आम्ही सुद्धा इथे एक फोन ठेवलेला आहे आणि याच्यावरती काही कॉल येणार आहेत आणि कॉल यायला सुरुवात झालेली आहे. अमरावतीवरून पियुष बोलतात, बघा त्यांचं काय म्हणणं आहे. हॅलो, प्रिया बापट यांच्यासाठी प्रश्न आहे. हॅलो बोला. हॅलो. हा बोला. ओ बाई, काय चालवलं तुम्ही? 3 दिवस झाले तुमची वाट पाहून राहिलो, तुम्ही आले नाही अजून घरी. तुम्हाला माहिती आहे माझी बायको घरी नाही म्हणून 3 दिवसापासून. हा काय हॅलो, कोणाशी बोलायचं तुम्हाला? काय काय बोलताय नवऱ्याला तुम्ही? दिला काय? नवऱ्याला दिला काय फोन? अरे घरात किती पसरा पडलाय, भांडे पडलेले आहे, कचरा पडलेला आहे, सगळं कधी अजून अरे काही कोणाशी साफसफाई बोलायचं झाली? तुम्हाला? हॅलो. हा काय नवऱ्या? ओ तुम्ही नका बोलू, तुमच्या बायकोला फोन द्या बरं पहिले. अरे माझ्या बायकोला काय, तुम्ही कार्यक्रमात फोन केला, इथं प्रिया बापट आल्या, त्यांच्याशी काय बोलायचंय का? कोणाशी? प्रिया बापट आल्या आहेत. नाही नाही, त्यांचं एक्झॅक्ट नाव माहिती नाही आम्हाला. आम्ही भांडेवाले बाई म्हणतो फक्त. तर आपल्याला पुण्याहून फोन आहे. हा बोला. हॅलो. हा मावशी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मोठा. अच्छा, मला वाटलं मावशी बोला. अच्छा, पुरुष आहे म्हणून मावशी बोला म्हटलं सर. खूप मोठा फॅन आहे. मला त्यांची लवशिप पाहिजे. मी अजून लग्न नाही केलं कुणाशी. त्यांना दुसरं लग्न करायचं असेल तर मी तयार आहे. आणि ते सांभाळताना ते सांभाळताना त्यांना दम लागतोय. सोडून द्या त्यांना. सोडून द्या त्यांना. माझ्याबरोबर लग्न करा, मी तयार आहे. तुम्ही मला काय पण तुमच्याबद्दल विचारा, मी सांगू शकतो. माझ्या लग्नाची तारीख काय? लग्नाची तारीख सांगू शकता? तुमचं लग्न झालेलं आहे. मला अजिबात तो माझ्या आयुष्यातला काळा दिवस आहे. म्हणजे हा तुझा आवाज होता? तो माझाच आवाज होता हा. उमेश कामत यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे त्यांनी. थँक्यू उमेश. समोर जे काही आमचे फॅन्स बसलेले असतात त्यांनाही कलाकारांशी गप्पा मारायच्या असतात. बघूयात कुणाच्या मनात काय प्रश्न आहेत. हा, यांना विचारते. मला अतुल सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचा नटरंग चित्रपट आहे सर, तो मी बघितला, 5-6 वेळा बघितला. मला खूप आवडला चित्रपट सर. त्याच्यात जसे तुम्ही पहिले जसे जाडजूड असता ना, पैलवान मिशा गिशा वगैरे, आणि त्याच्यानंतर मग खंगत जाता. नाही म्हणजे खंगत म्हणजे बारीक होत जाता. तसं मला पण बारीक व्हायचं आहे सर, पण मला खूप भीती वाटून राहिली सर. कसली भीती? भीती म्हणजे काय झालं, हे जेव्हा जाडजूड होते ना तेव्हा ते मिशा होत्या, पण बारीक झालं तर मिशाही गेल्या, तर माझ्याही मिशा जातील का भाऊ? असं मला. मिशांचं वजन साधारणपणे 5 ग्रॅम असतं, तर त्यामुळे मिशा गेल्यात तर तुमचं 5 ग्रॅम आणखीन वजन कमी होईल. आणि कोणाला काय क्वेश्चन? हा, हा, यांना विचारते. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.